आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। हाँ, मैं दिखाता हूँ तुझे पूरी पिक्चर, आपले फोटोस। टोनी अरे फोन दे। टोनी तो का फिरलाय का रे तुझं? काय करतोय तू? नहीं, तुझे मागे होता ना तेवा फिरला होता। अरे अब जाके तो ठिकाने पर आया मेरा दिमाग। बाहर डांस चल रहा है ना, अरे चलना, जाकर एंटरटेन करते हैं उनको। हमारे फोटोज और वीडियोस दिखा के। टोनी बेबी हे बघ, मला कळतंय तू काय म्हणतोयस, तुला काय म्हणायचंय ना, मला कळलंय सगळं, पण आता प्लीज तू जा ना इथून। तुला आन्सर हवंय ना? हे आजचं फंक्शन होऊ दे ना, आजचं फंक्शन होऊ दे, मी थोडासा विचार करते, तेवढा वेळ दे मला आणि मी तुला कळवते ना, ठीक आहे? हा ओके बेबी, मी बाहेर जाते, माझी बाहेर वाट बघत असतील लोक, मी गेल्यानंतर 5-10 मिनिटांनी ना तू पण काळजी मार, चालेल बेबी? ओके। इस अंजलि का भरोसा नहीं है, क्यों ना जाके फोटो सबको दिखाई दूं मैं, यही सही रहेगा। ये मौका हाथ से नहीं जाना चाहिए। तुला मी किती वेळा सांगितलंय की अंजलीचं लग्न जमलंय म्हणून, का त्रास देतोयस तिला? सही माझा फोन दे। नाही देणार, सही माझा फोन दे। नाही देणार। सही सही गलत कर रही है तो मैं बोल रहा हूं तुझे। सही सही मी तुला सोडणार नाही। मी तुला सोडणार नाही। तू जर त्रास दिलास ना तर तुझ्याच फोनवरून पोलिसांना फोन करून बोलवेन। शांत बसायचं। एक सही तू गलत कर रही है, मैं बोल रहा हूं, बहुत पछताना पड़ेगा तुझे। तू पण चुकीचंच वागतोयस ना। अरे चुप। सही तर इथून पुढे अंजलीला त्रास द्यायचा नाही, तिच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करायचं नाही ना। निघायचं इथून। चलो निघ, निघ आणि परत इथे दिसू नको।
तुला अपॉर्च्युनिटीची व्हॅल्यू नाही, माझ्या प्रेमची कदर नाही, एक नंबरची सेल्फिश आहेस. हा मैं दिखाता हूं तुझे पूरी पिक्चर. थँक गॉड टोनीने काही केलं नाही. काय भूत गेलं होतं काय माहित त्याच्या डोक्यात. सरभरल्यासारखाच वागत होता. संगीत तर नीट पार पडलं, पण आता हळदीत येऊन त्याने काही तमाशा नाही केला म्हणजे मिळवलं. ऍक्च्युली टोनी जे बोलत होता ते कम्प्लिटली चुकीचं पण नाहीये. या माझ्या गोल्डच्या ज्वेलरीपेक्षा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ही. यार पण आज लग्न आहे. काय करू मी? अंजली, अजून रेडी नाही झालीस? थांब, मी तुला मदत करते. नाही नाही नको, मी करते. थँक्स. अंजली, तुला माहिती आहे ना, काल खूप मोठा प्रॉब्लेम होता राहिलाय. थोडक्यात वाचलीस तू. हे बघ, तो टोनी काय करणार होता ना हे मला वेळेत समजलं, नाहीतर काय झालं असताना माहित नाही. खरं तर देवाची कृपा होती म्हणून काही चुकीचं घडलं नाहीये. अंजली, मला माहितीये मी तुला काही सांगितलं तरी तुला ते आवडत नाही. लेक्चर दिल्यासारखं वाटतं. पण खरं सांगू का अंजली, हे बघ, तू माझी बहीण आहेस आणि तुझं चांगलं व्हावं ना म्हणून मी तुला हे सगळं सांगत असते. देवांश सरांसोबत लग्न होणार आहे तुझं आज. काही तासांमध्ये जहागीरदार घराण्याची सून होणार आहेस तू. त्यामुळे तुझा जो काही पास्ट आहे ना तो आता विसरून जा. नवीन नाती जोडली जाणार आहेत तुझी. त्यामुळे जुन्या नात्यांमध्ये तुझा पाय अडकू देऊ नकोस, नाहीतर तुलाच ठेच लागेल. आणि जर असं झालंच तर तुझ्यामुळे तुझ्या घरच्या लोकांनाही त्रास होईल. अंजली, तुला माहिती आहे ना तुझ्या घरातली लोक किती चांगली आहेत ते. देवांश सर, त्यांची आई, त्यांचे वडील खूप प्रेमळ आहेत ग. खूप समजूतदार माणसं आहेत ती. त्यांना प्रेम दे, त्यांचा मान ठेव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे प्लीज आता चुकीचं काहीच वागू नकोस हा.